प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. माधवी आदित्यला पाहून विचारते, सागरराव खरंच हा अपघात याने केलाय का? तर सागर हो म्हणतो. तर माधवीला तर धक्काच बसतो. ती म्हणते माझा विश्वासच बसत नाहीये. तर सागर म्हणतो हो, ॲक्सिडेंट आदित्यनेच केलाय. तर आदित्य पुढे येतच म्हणतो, मॅम माझं चुकलं, मॅम आय एम सो सॉरी. मी मुद्दाम नाही केलं मॅम, मला माझी चूक कळली आहे. तर माधवी म्हणते ठीक आहे सागरराव, घेऊन जा तुम्ही याला, म्हणजे त्याचं शेवटचं वाक्य माझ्यासाठी पुरेसं आहे ना. चूक कळली आहे त्याला, माझी काहीही तक्रार नाहीये. ठीक आहे, हरकत नाही काही, जा. माझ्यासाठी जशी सई आहे तसाच आदित्य आहे. झाली असेल चूक त्याच्याकडून, आता काही मला त्याचा विचार करायचा नाहीये. मी काही तक्रार वगैरे करणार नाही, घेऊन जा तुम्ही त्याला. आणि मुक्ताला म्हणते काय बोलू यावर मी. आणि आदित्यच्या समोर येऊन म्हणते तू गाडी चालवत होतास, गाडी चालवायला तू अजून लहान आहेस. त्या दिवशी तुला सुद्धा काही दुखापत झाली असती तर, काही झालं असतं तुला तर, तुलाही त्या गोष्टीचा खूप मनस्ताप झाला आहे. त्या दिवशीचं तुझं वागणं आठवून कळतंय मला. पुन्हा अशी गाडी चालवायची नाही. जे झालंय ते विसरून जायचं, हीच तुझी शिक्षा. शिक्षा नसली तरी एक शिकवण आहे. कायम लक्षात ठेवायची, 18 वर्षाचं झाल्याशिवाय गाडी चालवायची नाही. आणि रीतसर प्रशिक्षण घेतल्याशिवाय गाडी चालवायची. तर आदित्य म्हणतो नाही. आणि सागरला म्हणते ठीक आहे सागरराव, मी काही तक्रार वगैरे करणार नाही किंवा कंप्लेंट काही करणार नाही. आजी आहे मी, तुमचा मुलगा आहे म्हणजे माझा नातू आहे ना. आजीच्या जगामध्ये आणि तिच्या शब्दकोशामध्ये नातवासाठी कुठलीही शिक्षा नसते. माफी आहे. तर आदित्य सागरला गळ्याला मिठी मारून म्हणतो पप्पा मॅमने मला माफ केलं. तर सागर म्हणतो त्यांनी तुला माफ केलेलं असलं तरी मी माफ केलेलं नाहीये. सागर म्हणतो काहीही झालं तरी याला शिक्षा मिळायलाच हवी. तर सागर त्याला म्हणतो इथून पुढे काही दिवस तू आईंसोबत राहायचं आणि त्यांची काळजी घ्यायची. हवं तर रात्री घरी जाऊ शकतोस, पण सकाळी पुन्हा इथेच यायचं. ही असेल तुझी शिक्षा. आधी तुला आत्ता नाही कळणार, पण तुझ्या भविष्यासाठी तू यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावास म्हणून तुला ही शिक्षा देतोय. इथे राहून तू 4 चांगल्या गोष्टी शिकू शकशील. तर आदित्य माधवीच्या पाया पडतो. तर माधवी त्याला उठवते आणि म्हणते मस्ती करावे माणसाने, पण इतकी नाही की दुसऱ्याचं नुकसान होईल. मोठ्यांचा हात उगारण्यासाठी नाही, आशीर्वाद देण्यासाठी वर येत असतो. शहाण्यासारखं वागायचं हे सगळं सावनी लपून पाहत असते. सावनी पुढे येते आणि आदित्यला म्हणते चल घरी जाऊ. तर आदित्य म्हणतो मम्मा आपण थोडा वेळ इथे थांबूयात का? तर सावनी म्हणते नाही, मला इथे थांबता येणार नाही, त्यामुळे चल. तर आदित्य म्हणतो मम्मा मग तू घरी जा, मी पप्पांबरोबर येतो नंतर. सावनी त्याच्या हाताला धरून ओढत न्यायला लागते. तर सागर तिला बाजूला करतो आणि माधवीला हात जोडत म्हणतो आई थँक्यू सो मच, आणि मुक्ताला सुद्धा थँक्यू म्हणतो. तर मुक्ता म्हणते मी म्हणाले होते ना तुम्हाला, आईकडे सगळ्या गोष्टीचे सोल्युशन्स असतात. तर माधवी म्हणते असं काही नाही आहे. आणि सागरराव काय आहे, आता आपण हे सगळं प्रकरण इथेच थांबूया. आणि आता माझी तब्येतसुद्धा बरी आहे, तर मला काही लहान सहान गोष्टी आवरून घ्यायच्यात. तुमच्याकडे एक काम आहे माझं. तुमच्याकडून एक साडी हवी आहे मला. मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा करायचा आहे ना, मग साडी हवी आहे मला जावयाकडून. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत दोघेजण. तर पुरू म्हणतो नाहीतर काय, आपण जर त्यांचा साखरपुडा लवकरात लवकर करून नाही दिला तर ते बाहेरच्या बाहेर लग्न करून मोकळे होतील. सावनी बाहेर येऊन मनात विचार करते जसं त्यांनी मिहीरला माझ्यापासून दूर केलंय तसंच त्यांनी आत्ता आदित्यला सुद्धा माझ्यापासून दूर केलंय. या मुक्ताने आधी सईला नेलं, मग मिहीरला, आणि आता आदित्यला. नाही, मी असं होऊ देऊ शकत नाही. आदित्य माझा मुलगा आहे आणि मी त्याला माझ्यापासून लांब जाऊ देऊ शकत नाही, काहीही झालं तरी नाही. इकडे मम्मी स्वातीला म्हणते काय आपल्या आधीने? तर स्वाती म्हणते हो ना मम्मी, मला कळलं तेव्हा माझा सुद्धा विश्वास बसला नाही. तर मम्मी म्हणते स्वाते त्याला कुठं गाडी चालवता येते? तर स्वाती म्हणते तेच तर ना मम्मी, गाडी चालवता येत नसताना सुद्धा हट्टाने ड्रायव्हरकडून चावी घेतली आणि मग झाला ॲक्सिडेंट. तर मम्मी म्हणते त्या ड्रायव्हरला पण अक्कल नाही, एवढूशा पोराच्या हातात काय गाडी देतात? त्यावेळी सागर तेथे पेढे घेऊन येतो आणि मम्मीला म्हणतो आई हे घे पेढा. तर मम्मी म्हणते सागर मी काय ऐकलं, आधीने या मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट केला. तर सागर म्हणतो आई जाऊ दे ना, विषय मिटलाय तो. तर मम्मी म्हणते असं कसं, माझा नातू असा येडेचाळे करणार नाही कधी. तर सागर म्हणतो आई जे ऐकलंयस ते सगळं खरं आहे, पण जाऊ देत, मिटलंय सगळं. आणि तिला आणि स्वातीला पेढा देते. तर मम्मी विचारते पेढा कसला?
तर मुक्ता म्हणते आईने मिहीर आणि मिहिकाच्या लग्नाला परवानगी दिली. तर मम्मी म्हणते झाली का तयार, डोक्यात उजेड पडला का तिच्या? माझ्या मिहीर सारखा पोरगा शोधून सापडणार नाही तुझ्या बहिणीला. उगच का तुझी आई भाव खात होती ग? सागऱ्या, तुझ्या सासूला सांगून ठेव, लग्न आपल्याच पद्धतीनं झालं पाहिजे. आता मी कोणाचं ऐकणार नाही, तुझ्या पप्पाचं सुद्धा ऐकणार नाही मी. इकडे आदित्य सावनीला म्हणत असतो, मम्मा मला असं वाटलं होतं की ते मला पोलिसांमध्ये देतील, पण त्यांनी असं काहीच केलं नाही. उलट त्यांनी मला माफ केलं. नंतर आम्ही सगळ्यांनी एकत्र लंच केला. मग त्यांनी मला त्यांचा पार्ट करून घेतलं आणि मग त्यांनी माझ्यासाठी आमरस केला. त्यांनी सगळ्यांनी मला माफ केलं. ते किती चांगले आहेत ग. त्यावेळी डोरबेल वाजते. तर सावनी बघते तर पोलीस आलेले असतात. ते म्हणतात आदित्य कोळी तुमचाच मुलगा आहे का? तर सावनी म्हणते हो, काय झालंय? तर पोलीस म्हणतात कुठे आहे तो? तर सावनी म्हणते काय झालंय साहेब, तुम्ही त्याला अरेस्ट करायला आलात का? तर पोलीस म्हणतात हो. तर पोलीस त्याला पकडतात. तर सावनी म्हणते साहेब काय झालंय ते तरी सांगा, असं नका नेऊ. तर पोलीस म्हणतात याच्या नावावर पोलीस कंप्लेंट आहे, आम्ही त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी आलोय. या मुलाने लायसन नसताना गाडी चालवली आणि ज्येष्ठ नागरिकाला गंभीर दुखापत केली. तर सावनी म्हणते पण मी त्याची आई आहे. तर पोलीस म्हणतात मॅडम गुन्हा तर तुमच्यावर सुद्धा दाखल होईल, कायद्याने सज्ञान नसलेल्या मुलाला तुम्ही गाडी चालवायला दिलीत. तर आदित्य म्हणतो पण सगळ्यांनी तर मला माफ केलं होतं, मग कंप्लेंट कोणी केली? तर पोलीस म्हणतात मुक्ता कोळीने केली. तर सावनी म्हणते मुक्ताने? तर सावनी म्हणते हवं तर तुम्ही मला अरेस्ट करा पण माझ्या मुलाला सोडून द्या. तर पोलीस म्हणतात पण कंप्लेंट त्याच्या नावाने आहे. तर सावनी त्यांच्या पुढे हात जोडते आणि म्हणते माझ्या मुलाला घेऊन जाऊ नका. तर पोलीस म्हणतात ठीक आहे मॅडम, ठीक आहे मॅडम, तुमच्या बोलण्यावरून सोडतो याला. तर सावनी म्हणते मी शब्द देते माझा मुलगा असं परत कधीच नाही करणार. तर पोलीस तेथून निघून जातात. तर आदित्य सावनीला म्हणतो मम्मा नको ना रडू. तर सावनी म्हणते बघितलंस बेटा, तू म्हणत होतास की त्यांनी तुला माफ केलंय म्हणून, पण बघितलंस ना काय झालं, त्या मुक्तानेच तुझी कंप्लेंट केली. तर आदित्य म्हणतो एक नंबरची चीटर लोक आहेत, त्यांनी माझ्यासमोर गोड बोलून माझीच कंप्लेंट केली, मी त्यांच्यावर विश्वासच ठेवायला नको होता. तर सावनी म्हणते हे बघ आदी, जगाच्या पाठीवर तुझी साथ कोणीही नाही दिली ना तरी मी देणार, मी तुला कधीच काही होऊ देणार नाही. मी आई आहे तुझी, मी तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही बेटा. हा सगळा सावनीचाच एक प्लॅन असतो. हर्ष त्या नकली पोलिसांना पैसे देतो. तर पोलीस हर्षला म्हणतो मला एक गोष्ट कळाली नाही, तुम्ही आणि मॅडमनी असा प्लॅन का केला? तर हर्ष म्हणतो ठरल्यापेक्षा जास्त पैसे मिळालेत आणि तुम्ही काही खरे पोलीस नाही आहात, त्यामुळे खऱ्या पोलिसांसारखं चौकशा करू नका. आता निघायचं आणि जास्त वेळ या ड्रेसमध्ये फिरू नका, नाहीतर खरे पोलीस अटक करतील तुम्हाला. सागर मुक्ताला म्हणतो आज तुम्ही खूप खुश दिसतायत. तर मुक्ता म्हणते हो मी आज खूप खुश आहे. आज आईने किती दिवसांनी स्वतःच्या हातांनी जेवण बनवलंय, म्हणजे अख्खं जेवण बनवण्या इतपत बरी झाली आहे ती. मिहीर आणि मिहिकाचं पण पुन्हा एकदा सॉर्ट झालंय सगळं. आणि आदित्य तो किती जास्त खुश होता ना आज. मी तुम्हाला सांगू का सागर, या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये ना आई आणि आदित्यचा बॉन्ड खूप छान तयार झाला होता. मधल्या काळात थोडा दुरावा आला होता त्यांच्यात, पण पुन्हा एकदा ते सर्कल कंप्लीट झाल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही बघा आता आदित्य काहीही चुकीचं करणार नाही. तर सागर म्हणतो थँक्यू मुक्ता, तुम्ही नसतात तर कदाचित मी सुद्धा त्याला या मार्गावर घेऊन येऊ शकलो नसतो. तर मुक्ता म्हणते खरं थँक्यू तर आईलाच म्हणा, कारण तिने काउन्सिलिंग दरम्यान त्याला इतक्या गोष्टी शिकवल्यात ना, मुख्य म्हणजे रागावर कंट्रोल करायला शिकवलंय आणि अर्थात नात्यांचं महत्त्व पटवून दिलंय. सावनी आदित्यसाठी पिझ्झा घेऊन आलेली असते तर आदित्य नको म्हणतो. आदित्य म्हणतो मला भूक नाहीये, माझी भूक मेली. तर सावनी म्हणते बापरे केवढे मोठे शब्द वापरतोयस तू, भूक मेली वगैरे. असं काही नसतं बाळा, असं नाही बोलायचं. बरं चल पिझ्झा खा. तू नाही खाल्लंस तर मग मी पण नाही खाणार आणि मला खूप भूक लागली आहे, मला खायचा होता हा पिझ्झा. ओके फाईन, मी पण नाही खात. ते दोघे मिळून पिझ्झा खातात. तर आदित्य म्हणतो मम्मा आता मला कळलंय की माझ्यावरती तुझ्याशिवाय दुसरं कोणीच जास्त प्रेम करत नाही. तर सावनी म्हणते नाही बाळा हे खरं आहे, पण तुला असं का वाटतं? तर आदित्य म्हणतो पोलीस आले होते तर तू माझ्यावरचे आरोप स्वतःवर घेतलेस. जर तू मध्ये पडली नसतीस तर पप्पांच्या नवीन बायकोने मला जेलमध्येच टाकलं असतं. मम्मा मी जे काही आपल्या फॅमिलीचं स्वप्न बघत होतो की आपण सगळे एकत्र राहू, ते काही पूर्ण होणार नाहीये. मम्मा तूच माझी फॅमिली आहेस, बाकी कोणीच नाही. तर सावनी मनात म्हणते सॉरी आदी बेटा, त्या खोट्या पोलिसांचा प्लॅन मला करावा लागला, नाहीतर तू सुद्धा माझ्या हातून निसटून गेला असतास.
आणि आता मला काहीही गमवायचं नाहीये. इकडे सागर मुक्ताला म्हणत असतो, मी आईंना तर थँक्यू म्हणेनच, पण आईंनी ज्या गोष्टी आदित्यला शिकवल्यात त्या गोष्टी तुम्ही मला शिकवल्यात. तिचा हात हातात धरून म्हणतो, थँक्यू, तुम्ही मला रागावर कंट्रोल कसा करायचा ते शिकवलंत. नात्याचं महत्त्व शिकवलंत आणि जसं तुम्ही म्हणतात की लहान मुलं आपलं अनुकरण करत असतात, आपल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असतात, तर माझ्यातला हा बदल आदित्य नोटीस करेल आणि त्याच्यातसुद्धा फरक पडत जाईल. आता तुमचा हा लाईफ टाईम जॉब झालाय, मला आणि आदित्यला वेळोवेळी सुधरवायचा. तर मुक्ता म्हणते, एकच प्रॉब्लेम आहे फक्त, तुम्ही जर एवढे गोड वागत गेलात तर माझ्या मोबाईलमधलं तुमचं कडू कोळी नाव मला एडिट करावं लागेल. मला आवडतं ते नाव, असं म्हणून दोघेही हसायला लागतात. तर सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही बघाच, आता आदित्यच्या मनातला तुमचा रागसुद्धा लवकरच जाईल. तर मुक्ता म्हणते, ते होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे सागर, होईल ते पण. एक मात्र नक्की, आता तुम्ही आणि मी मिळून आदित्यला चुकू नाही द्यायचं, कारण आदित्य पण तितकाच महत्त्वाचा आहे जेवढी माझी सई. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, हर्ष आणि सावने मिळून सागर आणि मुक्ताची प्रोफेशनल लाईफ खराब करण्यासाठी प्लॅन करतात. त्यांच्यामुळे मुक्ताचं लायसन जातं. तर सावने हर्षला म्हणते, आज मुक्ताचं लायसन गेलंय, उद्या ती जेलमध्ये जाईल, तर मग सागर येईल आपल्याकडे दयेची भीक मागत. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.